छावा पिक्चर बघत जा, थोडं सोपं नाही आणि काही बघत जाऊ नका. पिक्चर नाही ते साक्षात घडलेलंच आहे. संभाजी छावा पिक्चर थोडं शिका, थोडं त्याच्यामधलं शिका थोडं. संभाजी महाराजांना औरंगजेबनं संभाजी महाराजांना किती त्रास दिला. डोळ्यात घातलं, डोळ्यात इस्तू, पायात घातलं. आणि औरंगजेबचं नाव तिथं संभाजीनगर झाला होता आणि तिथं औरंगाबाद होतं आणि तिथं सर्वांना मराठी एकत्र येऊन संभाजीनगर ठेवलं. वजनदार माणसं होती. आणि हे रक्त कसं आहे अंगामधलं? दारू पिऊन डीजी पुढे नाचायचं रक्त नाही. आणि हे रक्त कसं आहे? 2 मिनिटं ऐकून घ्या. अरे रक्त कसं आहे? 2 मिनिटं ऐकून घ्या. हे रक्त दारू पिऊन डीजी मोडायचं नाचायचं रक्त नाही. हे रक्त चुम्मा दे गाण्यावर नाचायचं रक्त नाही. हे रक्त शिवाजी संभाजीचं रक्त आहे. आणि बाजी प्रभू देशपांडे म्हणतात पावनखिंडीतून राजा कानाला माती कानाला या मातीतून आवाज येईल, यो बाजी अजूनही खिंडीत लढतो. आणि हे रक्त कसं आहे? शिवाजी संभाजीचं रक्त आहे. एकदा जोरदार होऊन जाऊ दे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 महादेव. आणि असं दुसरं कोणतंही गाव नाही, कोणतंही गाव नाही ज्या सप्त्यात शेवटचं कीर्तनाला अग्निकुंड होता. आणि सगळे महादेवाचे भक्त आहेत, सर्वच आलेले आहेत. आपलं नागरालचे, तुमचं नाव काय? बाबा पण आलेले आहेत. तसे ते कुठे गेले? हनुमान बाबा कुठे गेले? ते कुठे? हातोरी करा बरं, कुठे? ते पण आलेले आहेत. सर्व मंडळी, सुने सावकार पण आलेले आहेत. ते तर वजनदार माणसं. त्यांच्याकडून काय शिकावं? लोकांचे मोटरी कसं बंद करावं. असं केली का? असं जिकडून निघली. संस्कार कोणी कोणाला घडवले? जिजाऊ माताने छत्रपतींना घडवले. काल परवा झाली 19 फेब्रुवारी आणि केली का नाही साजरा आपल्या गावात? होय गणू, साजरा केली का? साजरा केलीच पाहिजे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. त्या राजानं अख्खं महाराष्ट्र निर्माण केलं, पण त्या राजाला घडवणारी माता जिजाऊ माता. आणि ऐका जिजाऊ माताची कथा. जीवनामध्ये कीर्त स्वराग निवेता छत्रपतींना तत्वान दिली, ज्ञानेश्वरांनी गाता त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनती वास पाता पाता. आणि पोरगा घालतो लाथा, ती म्हणती चला ना माझा माथान काय करू आता. आता काय करते? आता मग श्वास फिरत उगा स्वरात निर्माण नाही झालं. कशी वाटते माता? इको द्या. हॅलो 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 माझी जाऊने हो माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा.
होता जनता राजा पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा रे बघा. सर्व जाती धर्म केला गाजा वाजा सर्व जाती धर्म केला गाजा वाजा. माझी जाऊने हो माझी जाऊने हा. माझी जाऊने दिया मी सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया मी सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दियावे सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दियावे सुंदर शिवाजी राजा. वजनदार राष्ट्राची आपण माणसं आहे. सोपं नाही सोपं नाही. आणि लाया खाऊन जगणारी नव्हती आणि कचकच क्वाटरे हाणणारी नव्हती माऊली. वजनदार माणसं होती. ऊसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे आणि व्यसन करणं टाळायचे म्हणून छत्रपतींना जाऊन भेटायचे. वजनदार माणसं होती. मावळे कसे होते? कोण? शिवाजी महाराज. अरे जे वाराच्या वेळेला घोडतात त्यांचे नाव संताजी. धीर तशा दुश्मन ठाम करतात त्यांचं नाव बाजी. पिसा हायसा जरांतो त्यांचं नाव यसाजी. हासवाला बरोबर कुस्ती खेळतो त्यांचं नाव तानाजी मालुसले सुभेदार. वाघाला फाडतो त्यांचे नाव संभाजी. तुम्हाला सर्वांना एकत्र करत स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. कशी होती भवानी मातेने दिली तलवार? तलवार कशाला म्हणतात? जे धाडतून वार करते तिला तलवार म्हणतात. जे धाडतून वार करते तिला तलवार म्हणतात. या महाराष्ट्रात फक्त एकच राजे झाले त्यांना छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. इको द्या. कशी होती तुळजा भवानी मातेने दिली तलवार? शिवमाची तलवार चमके. शिवबाची तलवार शिवबाची तलवार. शिवबाची तलवार चमके. शिवबाची तलवार. अशी होती तलवार भवानी मातेने दिली. उभच कापायचे. सोपं नाही. सकाळपासून दुसरं आहे. रोज 3 करतो. पोटासाठी करावं लागतं. आणि काल आम्ही चंद्रपूरला होतो. ते बल्लारशा आणि त्याच्या आधी आम्ही यवतमाळला होतो. तिथून चंद्रपूरला गेलो. चंद्रपूरहून सकाळी काला होता नाशिक आणि तिथून जाऊन आलो. म्हणजे कष्ट पाहिजे. फुकट गेला आपल्या बापाची बहीण नाही. आणि सर्वच गावकरी प्रेम लावतात. विठाला आणि काही जरी आलं, काही जरी संकट आलं, त्या संकटला मागं टाकून मला माझ्या गावाचं नाव आणि मला माझ्या आई वडिलांचं नाव चार राज्यात नसून मला दुसऱ्या देशात सुद्धा नाव न्यायचं. आणि गावचं नाव सगळीकडेच मोठं झालेलं आहे. आणि मला 4 राज्यात कीर्तन करतो. 4 राज्यात नसून तर दुसऱ्या देशात सुद्धा मला जाऊरचं नाव गाजवायचे. आणि आज ज्यांनी मला कीर्तन शिकवलं ते माझे जन्मदाते वडील आलेले आहेत. आणि वडीलच गुरु म्हणजे कसं. 700 वर्ष ज्ञानोबाने ज्ञानाचं चैतन्य टिकवलं. तुकोबारायांनी भक्तचं पीक पिकवलं आणि जन्मदातात वडिलांनी मला कीर्तन शिकवलं. मी वडिलांमुळे 4 राज्यात कीर्तन करतोय. माझी वडिलांची ताकद आहे. विठाला सावकार वाढवायचं का संपवायचं? हा म्हणजे त्यांचं ऐकावं लागतं. ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र आहेत. आणि
आणि तसे जे जे राव पाटील पण आहेत आणि त्याने पण आणले. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवा.